ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला आउटलुकसाठी स्टार्ट केलं. आउटलुक ओपन करून घेऊया. डायरेक्टली इथं ओपन झालेलं आहे. ठीक आहे. आता आउटलुक आपण ओपन केल्यानंतर इथं खाली आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. हे जसं की पहिला जो ऑप्शन आहे तो मेलसाठी आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे कॅलेंडर आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट. देन नेक्स्ट टास्क. ओके. मेल आपण जर ईमेल आपला अटॅच करून ठेवला असेल तर आपल्याला इनबॉक्स वगैरे इथून पण चेक करता येतो जर आपण अटॅच केला असेल तर. आता तो कसा करायचा तर फाईलमध्ये आपण जाऊया ऑप्शन्समध्ये किंवा फाईलमध्ये इथं ऑप्शन आहे डायरेक्टलीच ॲड अकाउंट म्हणून आहे. क्लिक करा. आपला जो काय असेल तो ईमेल ॲड्रेस टाकायचा, कन्फर्म करायचा, पासवर्ड टाकायचा, डायरेक्टली कनेक्ट होतं येतं. ठीक आहे. मी करत नाही ते. ठीक आहे. तर समज कनेक्ट करून घेतला असेल तर आपण आउटलुकमधून पण मेल सेंड करून घेऊ शकतो. कसं करायचं आपण याच्यामध्ये इथं आपण घेऊया न्यू मेल. न्यू मेलला आपण क्लिक करून घेतलं. इथं टू ज्याला पाठवायचा आहे त्याचा ईमेल ॲड्रेस आपण टाईप करायचा इथं. अशा पद्धतीने. ठीक आहे. CC म्हणजे त्याला म्हणतो आपण कार्बन कॉपी म्हणतो. एक कॉपी त्याची दुसऱ्या एका मेलला पण जाऊ शकते. सब्जेक्ट म्हणजे आपण हा मेल कशासाठी करतोय. लाईक माझं काहीतरी एक रिपोर्ट सेंड करायचा आहे किंवा लाईक माझं काहीतरी रिझ्यूम सेंड करायचं आहे काही. ठीक आहे. इथं आपला मेसेज बॉक्स असते. तुला जो काय मेसेज टाईप करायचा असेल तो टाईप करून घेऊ शकते. हाय सर ठीक आहे. मेसेज टाकला. फाईल. ठीक आहे. डायरेक्टली मी सेंड करू शकतो. हा मेसेज तर सेंड होणार पण मला अटॅच करायचं फाईल तर अटॅच फाईलला क्लिक करायचं. ब्राउज ऑन दिस म्हटलं डायरेक्टली आपण एखादी फाईल अटॅच करून सुद्धा घेऊ शकतो. आली का. आणि जर मी सेंडला क्लिक केलं तर सेंड होणार. आपला मेल जो काय अटॅच असेल त्याच्यावर करत नाही मी कारण मी अटॅच केलेलं नाहीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम इनबॉक्स वगैरे बघू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट म्हणून आहे. क्लिक केलं. मला काही अपॉइंटमेंट्स काही सेट करून ठेवायचे असतील तर आपण यूज करून घेऊ शकतो. आपल्याला या ठिकाणी कॅलेंडर दिसते इथं. हे जे काय ते आजचं कॅलेंडर आहे. ठीक आहे. मग मी इथून चेंज करून घेऊ शकते. एखाद्या वीकचं दिसते पूर्ण. ठीक आहे. मंथचं म्हटलं तर पूर्ण महिन्याचं दिसतंय. मग तुला अपॉइंटमेंट तुझी जी काय सेट करायचं कुठल्या तारखेला करायची आहे त्या तारखेला जायचं. इथं तू डबल क्लिक केलं की डायरेक्टली तुला टाईप करून घेऊ शकते. जसं की माझी काहीतरी एक्झाम असेल इथं 18 तारखेला किंवा समज 23 तारखेला 30 तारखेला काय आहे समज असं. किंवा जर समज डबल क्लिक केले ना असं तर तुला असं पण होते डायरेक्टली. मग तू डायरेक्टली सब्जेक्ट कुठं लोकेशन आहे ते पण टाकू शकतो. लाईक समज मी असं टाकलं की ट्रिप आहे समज आपली. कुठे आहे ते ट्रिप समज मी असं म्हटलं की पुण्याहून टाकलं. ठीक आहे. डेट तर येणारच आहे तीच कारण त्यालाच मी डबल क्लिक केलेलं आहे. काय असेल ते मेसेज टाकतो इथं आणि सेव्ह अँड क्लोज कर. एक अपॉइंटमेंट एक रिमाइंडर म्हणतो ना तशा पद्धतीने माझी अपॉइंटमेंट तशी मी सेट करून ठेवली पुढच्या तारखेची. तरी कॅलेंडरमधून आपण ते काम करू शकतो. याचा ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट. जसं आपण मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह करून ठेवतो सेम तसंच आपण आउटलुकमध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकतो. इथं क्लिक केलं कॉन्टॅक्टला. न्यू कॉन्टॅक्टला क्लिक करायचं. इथं फुल नेम ज्याचं मला कॉन्टॅक्ट सेव्ह करायचं आहे त्याचं पूर्ण नाव पण टाईप करायचं. समज मी XYZ असं काही टाकलं. परत कंपनी नेम तो कुठल्या कंपनीमध्ये जॉबला आहे ते टाकलं. त्याचं जॉब टायटल काय असेल ते टाकलं. त्याचा ईमेल ॲड्रेस टाकला. ठीक आहे. डिस्प्ले कसं ते कॅन्सल केलं. त्याचा वेब ॲड्रेस टाईम ॲड्रेस जो जर डिटेल्स असेल तर तो भरू शकतेस. इथं ऑप्शन आहे फोन नंबर. त्याचा बिझनेसचा नंबर, त्याचा होमचा नंबर, फॅक्स नंबर किंवा मोबाईल नंबर काही आपण टाईप करून घेऊ शकतो. नंतर इथं ॲड्रेस आहे त्याचा बिझनेसचा ॲड्रेस आहे तो टाईप करून घेऊ शकतेस काय असेल ते. समज मी ॲरोला क्लिक केलं. हे कॅन्सल करू आपण. ॲरोला क्लिक करून मी होमचं म्हटलं तर मी होमचा ॲड्रेस सुद्धा टाईप करू शकतो. ठीक आहे. जे काय असेल तिथं घेतलं. इथं मी क्लिक केलं या आयकॉनला ॲड कॉन्टॅक्ट पिक्चर. तर मी एखादी कॉन्टॅक्टला
ईमेल सुद्धा सेट करून घेऊ शकते. सगळं काम झाल्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचं. झालं माझं कॉन्टॅक्ट. ओके. त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन येतो म्हणजे टास्क. आपण एक टास्क सुद्धा म्हणजे लाईक त्याला म्हणतो रिमाइंडर्स म्हणतो आपण, तो मला तयार करायचा असेल तर न्यू टास्कला जाऊया. सेम सब्जेक्ट डेट काही टाकू शकतो. सब्जेक्ट समज मी असं म्हटलं की सब्जेक्ट माझी मीटिंग आहे समज, ठीक आहे. ती मीटिंग माझी कधी आहे, लाईक समज मी म्हटलं की आता 5 तारीख आहे तर एक 10 तारखेला असेल, आणि 10 डिसेंबरला आहे. तेच मी टाकलं. रिमाइंडर इथे मी ऑन करून ठेवला, इथे ठेवलं मी इन प्रोग्रेस म्हटलं, ठीक आहे. इथं आपला रिमाइंडरचा साऊंड वगैरे काय असेल तर तो पण मी घेऊ शकते, ठीक आहे. रिमाइंडरला मी हे ऑन केल्यानंतर येतं ना काय किती वाजता समजलं पाहिजे ते रिमाइंडर मला कधी झाला पाहिजे तो. समज मी म्हटलं की 8 वाजता झालं असेल, काय असेल ते मॅसेज टाकणार होते आणि मी सेव्ह अँड क्लोज. त्या दिवशी मी आउटलुक ओपन करून घेतलं तर मला तो रिमाइंडर दिसणार लगेच, ठीक आहे. हे आपल्याला काम असतं आउटलुकमध्ये असतं. म्हणजे जसं आपण एक मोबाईल यूज करतो, ठीक आहे, तर तशाच पद्धतीने थोडंसं आपण आउटलुकमधून पण काम करू शकतो. ओके, समजलं. प्रॅक्टिस करून घ्यायची.